कधी तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल ना, की हॉटेलमध्ये जी दाल फ्राय मिळते त्यामध्ये असं काय असतं, ज्यामुळे ती एवढी चविष्ट आणि पौष्टिक लागते. घरामध्ये केलेली डाळ अशा पद्धतीने का होत नाही? चला तर मग अशाच पद्धतीचं काही सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुम्ही केलेली डाळ हॉटेलच्या डाळलासुद्धा मागे टाकेल आणि तुम्हीसुद्धा नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशा पद्धतीने दाल फ्राय करूनच बघाल. हे मी 1 वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये 3 शिट्या घेऊन छान अशी शिजवून घेतली आहे. 1 कप तुरीची डाळ शिजवण्यासाठी इथे मी 4 कप पाणी वापरलेलं होतं आणि बघू शकता अशा पद्धतीची ही डाळ इथे मी शिजवून घेतली आहे. दाल फ्राय बनवण्यासाठी आपल्याला शक्यतोवर डाळ शिजवतानाच थोडं पाणी शिल्लक वापरायचं आहे. यामुळे या डाळीला अतिशय छान अशी टेस्ट येते. सर्वात आधी कढईमध्ये आपण 1 पळी एवढं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. हॉटेलमध्ये जेव्हा दाल फ्राय बनवतात तेव्हा तुपामध्ये फोडणी दिली जाते, म्हणून इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. यामध्येच आपण अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. मध्येच छान असं ठेचून घेतलेलं आलं आणि लसणाची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. यामध्येच 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेत आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं यामध्ये आपल्याला घालायची आहे. 2 सुक्या लाल मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि छान असं मिक्स करून घेते. हॉटेलमध्ये जेव्हा ही डाळ फोडणी घातल्या जाते तेव्हा फोडणीमध्ये फक्त तुपाचा वापर केला जातो, म्हणून तुम्हीसुद्धा तुपाचा वापर करू शकता. पण डाळ आज आपण घरी बनवत आहोत आणि आपल्या पद्धतीनेच ही डाळ आपण बनवत आहोत, तरीसुद्धा मार्केटपेक्षाही चांगली चविष्ट पौष्टिक अशी दाल फ्राय आपण इथे बघत आहोत. यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. यामध्ये हिंग घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे. घरामध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो तेव्हा आपलाच विचार न करता आपल्याला घरातील सर्व व्यक्तींचा विचार करून कोणताही पदार्थ बनवायचा असतो. आमच्याकडे मुलांना तुपामध्ये फोडणी दिलेली भाजी आवडत नाही, म्हणून इथे तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचा वापर करून घेऊ शकता. यामध्येच 1 टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट नसते, पण चवीला अतिशय छान असं हे तिखट असतं. आता यामध्येच आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ घातलेली आहे. ही डाळ तुरीची आहे आणि छान अशी मऊसूत ही डाळ आपण कुकरमध्येच शिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ शिजवत असताना यामध्ये थोडं जास्त पाणी टाकून घेतलेलं होतं. यामुळे या वरणाला अतिशय छान अशी गोडी येते. यामध्येच मी 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून कांदा लसूण मसाला घातलेला आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान अशी दणकावून आपण 2 उकळ्या काढल्यानंतर बघू शकता आपलं वरण थोडंसं हलकंसं घट्टसर झालं आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडीशी कोशिंबीर घालून घेऊया, काढून घेऊया. वरण फार जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा फार जास्त हे वरण आपल्याला पातळसुद्धा बनवायचं नाही. ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये असते ना, अगदी तशाच पद्धतीचं इथे वरण आपल्याला ठेवायचं आहे. आता या डाळीवरती आपण तडकासुद्धा टाकून देणार आहोत. यासाठी एका तडका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल गरम करून घेतलं. यामध्ये अगदी थोडंसं जिरं घातलं आणि यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली. शेवटी थोडीशी कस्तुरी मेथी घातली आणि अगदी थोडंसं लाल तिखट यामध्ये मी घातलेलं आहे. याऐवजी सुक्या लाल मिरच्यासुद्धा तळून तुम्ही घालू शकता. तयार केलेला तडका दाल फ्रायवरती आपण टाकून घेऊया. तयार झाली आहे हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच चविष्ट आणि पौष्टिक अशी दाल फ्राय. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत
सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. व्हिडिओमध्ये बघितलेल्या दाल फ्रायप्रमाणे दाल फ्राय एकदा नक्की बनवून बघा. तुम्हा सर्वांना खूप जास्त आवडेल याची मी गॅरंटी देते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.